नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर खूप जबरदस्त दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, की आता या जीवाला म्हणजे सगळी काही ॲलर्जी व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा आता ते गुड्डूला कळतं, की याला फ्रॉनची ॲलर्जी आहे, तर तो लगेचच आता नंदिनीला फोन लावतो. पण नंदिनी आता यायला लगेच तिथून तयार होते आणि एकदमच तिच्या लक्षात येतं, तिला असं वाटतं, की आता जीवा काहीतरी मुद्दामूनच हे सगळं काही खोटं करत आहे. ती परत त्याच्याजवळ यावी म्हणून. आणि ती तिथून येण्यापासून टाळते. आणि त्यानंतर हा गुड्डू असतो तो दरवाजा वाजवून धनंजयला सांगतो ते सगळं काही. तर तेव्हा धनंजय सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि त्यानंतर मग आता हा गुड्डू असतो तो शिडी वगैरे लावून वरती चढतो आणि शारदाजवळ जाऊन तिला सगळं काही सांगतो. आणि त्यानंतर शारदा येते आणि मग ती नंदिनीला बोलावून घेते. आणि जेव्हा नंदिनी तिथं येते आणि तर तेव्हा ती नंदिनी आल्यानंतर जीवावरती खूप ओरडू लागते. आणि आता तोपर्यंत नंदिनी येऊस्तोपर्यंत रात्र झालेली असते. आणि आता गुड्डू रिक्षा थांबवायचा प्रयत्न करत असतो. पण रिक्षा काय कुठली थांबत नाही. आणि आता नंदिनी म्हणते, "आता ही चकाचक बाई पसारेवाल्याला या डार्लिंगमधून घेऊन जाणार." आणि नंदिनी चक्क आता त्या जीवाला त्या ह्याच्या रिक्षामध्ये घालते आणि स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि इकडे तर मित्रांनो आता दुसरीकडे म्हणजे ऑफिसमध्ये जे काही सगळं बसून तो पत्रकार प्लॅन केलेला असतो, तो सगळं काही आता विचित्र प्रश्न विचारत असतो. तर नेमकं तेव्हा आता काव्या तिथं एंट्री घेते आणि काव्या अशी बोल पत्रकारांना बोलते आणि म्हणजे गोड भाषेत त्यांना सगळं काही शांत करून टाकते. आणि तेव्हा पार्थ सुद्धा आता सगळ्या मीडियासमोर काव्याचा स्वीकार करतो. तो म्हणतो की या माझ्या बायको आहेत आणि यांच्याबद्दल मी एकही वेडावाकडा शब्द ऐकून घेणार नाही. तर तेव्हा मात्र रम्या आणि वसूला चांगलाच त्रास होतो मित्रांनो. तर मित्रांनो चला आजच्या या भागाला सुरुवातीपासून बघूया. आता हा वसूने पेरलेला जो पत्रकार असतो, तो पार्थला प्रश्न विचारू लागतो. तो त्याला म्हणतो, "फर्स्ट ऑफ ऑल काँग्रॅच्युलेशन्स पार्थ देशमुख साहेब, तुमच्या या अवॉर्डसाठी. पर्सनल आयुष्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा भरघोस यश कसं मिळवायचं याबद्दल तुम्ही काय सांगाल?" असा काही तो विचित्र प्रश्नच तो आता पार्थला विचारतो. आणि असं त्यानं विचारल्यानंतर पार्थ रागाला येतो आणि तो रागात उठून उभा राहतो आणि म्हणतो, "नेमकं तुम्हाला विचारायचंय काय?" आणि तेव्हा रम्या त्याला थांबवायचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते, "पत्रकारांच्या अशा विचित्र प्रश्नांना तू लक्ष देऊ नकोस हो त्याच्याकडे. अव्हॉइड आणि बी पेशंट." असं ती म्हणत असते. तर तेव्हा पार्थ थोडासा शांत होतो. तर मित्रांनो इकडे आता जीवाने चक्क ते प्रॉन्स खाल्लेले असतात आणि त्याला खूप त्रास होत असतो. त्याला रिएक्शन येत असते आणि त्याला एवढं खाजवत असतं वगैरे त्याचं तोंड एकदम लालबुंद झालेलं असतं. सगळीकडे चट्टे वगैरे पडलेले असतात. आणि आता गुड्डू जाऊन पाणी घेऊन येतो आणि जीवाला म्हणतो, "जीवा भैय्या ये पाणी पी लो." तर तेव्हा जेव्हा पाणी पितो तरी सुद्धा त्याला काही शांती मिळत नाही. तर आता गुड्डू त्याला म्हणतो, "अरे जीवा भैय्या तुम्हाला काहीतरी तकलीफ होत आहे. तुमचा चेहरा लाल झालेला आहे. तुमच्या बदनला खुजली येत आहे आणि पसीना पण येत आहे. काहीतरी तकलीफ आहे जीवा भैय्या. क्या हुआ जीवा भैय्या बताओ." असं तो एकदम काळजीपोटी विचारत असतो आणि तो घाबरलेला सुद्धा असतो. तर तेव्हा जीवा सांगतो, "मला ॲलर्जी आहे." तर तेव्हा गुड्डू त्याला विचारतो, "ॲलर्जी? काहे ॲलर्जी?" तर तेव्हा जीवा सांगतो, "मला फ्रॉन्सची ॲलर्जी आहे." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता गुड्डूला तर धक्काच बसतो आणि तो म्हणतो, "ॲलर्जी होता तर मग प्रॉन्स कशासाठी खाल्ला तुम्ही जिवा भैय्या?" तर तेव्हा जिवा सांगतो, "माझ्या चकाचक बाईसाठी." आणि असं तो सर्व काही सांगत असतो, बोलत असतो, तरी सुद्धा त्याला खूप त्रास होत असतो. आणि तो म्हणतो, "तिने माझी काळजी घ्यावी म्हणून मी हे प्रॉन्स खाल्लेले आहेत." तर तेव्हा गुड्डू एकदम रागालाच येतो आणि म्हणतो, "पागल झालेला आहे का जिवा भैय्या तुम्ही? एकदम वेडे झाला आहे, एकदम वेडे." तर तेव्हा जिवा म्हणतो, "प्रेमात वेडेपणाच लागतो गुड्डू." तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो, "तुम्ही नाही असं नाही ऐकणार. हे घ्या हात धुवा, हात धुवा." असं म्हणून त्याचा हात धुतो आणि त्याला उठवायला लागतो आणि त्याला उठवून उभा करतो आणि त्याला म्हणतो, "चला आपण डॉक्टरकडे जाऊया जिवा भैय्या चल." तर तेव्हा जिवा म्हणतो, "नाही गुड्डू, नंदिनीच माझी डॉक्टर आहे. मी तिच्याकडूनच औषध घेणार." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे जिवा भैय्या काहे जिद कर रहे हो? हे नंदिनी भाऊजीला समजलं तर ती माझ्यावरती ओरडणार." तर जीवा म्हणतो, "नंदिनीला कळायला हवं, की मी तिच्या प्रेमामध्ये किती वेडा आहे ते." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "जीवा भैय्या तुम्ही असं नाही ऐकणार. थांबा मी लावतो. नंदिनी भाऊजीला फोन लावतो." असं म्हणून तो आता गडबडीने नंदिनीला फोन लावतो. आणि इकडे आता नंदिनी फोन उचलते आणि त्या जीवा गुड्डूचा आवाज ऐकल्यानंतर म्हणते, "अहो गुड्डू भैय्या इतकं हायपर व्हायला काय झालंय तुम्हाला?" तर गुड्डू सांगतो, "अरे नंदिनी भाऊजी ते जीवा भैय्याने प्रॉन्स खाल्ला आहे त्यामुळे त्यांना ॲलर्जी झाला आहे." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी धक्क्याने उठूनच उभी राहते आणि म्हणते, "काय सांगताय तुम्ही? मी लगेचच निघते. तुम्ही ताबडतोब डॉक्टरना फोन करा, मी निघालेच." असं ती बोलत आता पुढे येतच असते आणि अचानक ती थांबते मित्रांनो आता. आणि तिला तर तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवानं ते नाटक केलेलं असतं म्हणजे तो थंडीमध्ये आईस्क्रीम खात बसलेला असतो.
आणि तो थंडी वाजत असल्याचं नाटक करतो नंदिनी समोर आल्यानंतर. आणि नंदिनीने त्यानंतर त्यांच्या हातातलं ब्लँकेट वगैरे काढून घेतलेलं असतं आणि ती ओरडलेली असते, "तुम्ही थंडी वाजते असं ब्लॉक करताय आणि इथे Santosवरती आईस्क्रीम खात बसलेला आहे." आणि त्यानंतर जेव्हा आता ते चिठ्ठी वगैरे लिहीत बसलेला असतो आणि तेव्हा गुड्डू त्याला म्हणत असतो, "अरे क्या बात है जीवा भैय्या, असंच वाटत आहे की ते तुमच्या फॅननीच लिहिलेलं आहे." आणि जेव्हा म्हणत असतो आणि हे सगळं काही तिला अजिबात कळता कामा नये आणि जर तिला कळालं ना, नाहीतर ती तुझी आणि माझी असं तो बोलत असताना त्याला नंदिनी तिथे दिसलेली असते. आणि तेव्हा आता ते सगळं काही आठवल्यानंतर नंदिनी तिथेच थांबते. तर आता इकडून गुड्डू विचारतो, "भाऊजी तुम्ही येत आहे ना?" तर नंदिनी आता म्हणते, "तुमच्या जीवादादांची ट्रिक माझ्या लक्षात आलेली आहे आता. लांडगा आला रे आल्यासारखं करायचं आणि सगळ्यांना मूर्ख बनवायचं. पण यावेळी मी मूर्ख बनणार नाहीये, सांगून टाका त्यांना." त्यांनी फ्रॉन्स खाल्ल्याचं नाटक करून मी त्यांच्या काळजीने तिथपर्यंत मागे-मागे येणार नाही. तर तेव्हा गुड्डू एकदम घाबरतो आणि म्हणतो, "भाऊजी वो जीवा भैय्या खूप तकलीफ होते आहे. तुम्ही जल्दी यावा." असं तो म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी त्याचा फोनच कट करून टाकते. तर इकडे आता जीवा विचारतो, "काय झाले ती येतेय ना?" तर तेव्हा गुड्डू जीवाला सांगतो, "नाही जीवा भैय्या त्यांना असं वाटतंय की तुम्ही झूठ-मूठचं नाटक करत आहे." तर तेव्हा जीवाला धक्काच बसतो. तर गुड्डू म्हणतो, "नाही, नाही जीवा भैय्या पण तुम्ही काळजी नका करू. मी आतमध्ये जाऊन बघून येतो कोणी आहे का? तुम्ही इथेच थांबा." असं तो म्हणतो आणि धावत आतमध्ये जातो. तर तेव्हा जीवा आत नंदिनीच्या फोटोकडे बघत असतो आणि तेव्हाच त्याला जोराची चक्कर सुद्धा येते आणि तो खाली कोसळतो आणि तेव्हा तो खाली कोसळलेला बघून गुड्डू वाटेतच थांबतो आणि तिथूनच ओरडतो, "जीवा भैय्या" असं म्हणून तो परत त्याच्या दिशेने धावत येतो. तर इकडे आता ऑफिसमध्ये तो जो पत्रकार असतो वसूने पेरलेला, तो परत पार्थला विचारू लागतो आणि तो म्हणतो, "साहेब जरा स्पष्टच बोलतो. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा भाऊ आणि तुमची बायको या दोघांनी मिळून तुमचा विश्वासघात करून सुद्धा आज तुम्ही एवढं सगळं काही अचीव्ह केलेलं आहे. खरंच तुम्ही आजच्या पिढीचे रोल मॉडेल होऊ शकाल असं मला तरी वाटतं." असं तो सर्व काही बोलत असतो आणि आता पार्थला राग येऊ लागतो आणि इतक्यातच आता रम्या वसूकडे बघते. तर तेव्हा वसू तिला इशाऱ्याने सांगते, की हा जो पत्रकार आहे, तो मीच प्लांट केलेला आहे. तर तेव्हा आता पार्थ रागा-रागात त्या पत्रकाराला म्हणतो, "तुम्ही कौतुक करताय की अपमान करताय माझा?" तर तेव्हा तो पत्रकार म्हणतो, "नाही, नाही साहेब गैरसमज करून घेऊ नका. मी फक्त बातमीदाराचं कर्तव्य करतोय." म्हणजे बघा ना, बायको पाठीशी नसताना सुद्धा शांत राहून भरघोस यश कसं मिळवायचं याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलंत तर खूप बरं होईल. प्लीज, प्लीज असं तो म्हणत असतो तर तेव्हा पार्थ आता भलताच चिडतो आणि त्याला बोलणारच असतो. इतक्यातच मित्रांनो आता काव्या तिथे येते आणि ती म्हणते, "कोण म्हणलं पार्थ देशमुखांची बायको त्यांच्या पाठीशी नाहीये?" असं तिने म्हटल्यानंतर आता सर्वजण तिच्याकडे बघू लागतात आणि काव्या तर अशी छान सुंदर अशी नटून-थटून वगैरे तिथं आलेली असते आणि तिच्याकडे पार्थने बघितल्यानंतर तो तर तिच्याकडे बघतच राहतो आणि वसू तर आता खुर्चीवरून उठून उभीच राहते आणि काव्या एकसारखी आता पार्थकडे बघत असते. तर रम्या हळू आवाजात एकदम वसूला म्हणते, "ही इथे काय करतीये? आणि थांब मी तिला सांगून येते की इथं ना दुसरं कोणी अलाउड नाहीये." तर तेव्हा वसू तिला थांबवते आणि म्हणते, "थांब तू इथेच मुकाट्याने इथेच थांब. रम्या ऐक माझं, हे माझ्या प्लॅनचा हिस्सा नव्हता, पण ही आली आहे ना आता तर ते बरंच झालं." तर रम्या तिला विचारते, "अगं आई पण तू काय बोलतेस?" तर तेव्हा वसू तिला म्हणते, "अगं बस ना थोडं गप्प बस. पेशन्स थोडे ठेवशील का नाही? आता ही आली आहे ना, आता पार्थ राहील बाजूला आणि हे जे सगळे पत्रकार आहेत ना, ते काव्यावरती तुटून पडतील आणि शेवटी काव्य आहे ती. किती वेळ शांत बसेल? थोड्या वेळाने राग येईलच ना तिला. भडकेल, मग खरी मजा आहे. त्यामुळे इथेच थांब, पुढे जाऊ नकोस." असं तिने सांगितल्यानंतर आता रम्या तिथेच थांबते. तर काव्य आता छानपैकी आतमध्ये येऊ लागते आणि ती आतमध्ये येते आणि रम्याकडे एक तिरकस नजर रागाची टाकते आणि त्यानंतर पार्थजवळ जाते आणि पार्थच्या एकदम शेजारी जाऊन उभी राहते. तर तेव्हा सर्व पत्रकार लगेच तिचे आणि पार्थचे फोटोज काढू लागतात आणि काव्य तर जाते चक्क एकदम जाऊन पार्थचा हातच हातामध्ये घेते आणि ती हात हातामध्ये घेऊन त्या हाताकडेच बघू लागते आणि त्यानंतर पार्थच्या नजरेमध्ये बघू लागते. तर तेव्हा पार्थला तर छान असा गोड धक्का बसलेला असतो आणि काव्य आता म्हणते, "कोण म्हटलं मी पार्थ देशमुखांच्या पाठीशी नाहीये? का असं वाटलं तुम्हाला? आणि कोण बोललं? सांगा बरं मला." आणि असं ती सगळं काही विचारत असते तर तेव्हा वसूला इकडे धक्काच बसलेला असतो. तर इकडे मित्रांनो आता हा गुड्डू असतो तो जीवाच्या तोंडावरती पाणी वगैरे मारतो आणि त्याला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करतो आणि त्याला म्हणतो, "जीवा भैय्या आखे खोले ठेवा. मी शारदा मालकिनीला बोलावून घेऊन येतो." तर तेव्हा जीवा नंदिनी नंदिनी असंच बोलत असतो. तर गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैय्या पगला गए हो क्या? इथे तुमचा जान जातो आहे आणि तुम्ही नंदिनी नंदिनी करता आहे."
पण पिंकी कसम जेव्हा भैया मी तुम्हाला काही पण होऊ देणार नाही. तुम्ही थांबाच असं म्हणून तो त्याला शुद्धीवरती आणून तिथून परत धावत सुटतो. तर तेव्हा जीवा त्याचा परत हात पकडतो आणि त्याला इकडे खेचतो आणि म्हणतो मला नंदिनी पाहिजे, नंदिनी पाहिजे. तर तेव्हा गुड्डू म्हणतो माता राणी जीवा भैया मला सोडा, सोडा असं म्हणून त्याचा हात तो सोडवतो आणि तिथून धावत सुटतो. आणि त्यानंतर जाऊन बेल जोरजोराने वाजवतो, दरवाजा जोरजोराने वाजवतो आणि म्हणतो कोणतरी दरवाजा उघडा. तर नेमकं आता इथे धनंजय दरवाजा उघडतो आणि त्याला म्हणतो काय झालं बेल का वाजवतोयस तू एवढी? तर तेव्हा गुड्डू म्हणतो मालिक ते जीवा भैया आहे ना असं तो बोलत असतो तर धनंजय त्याला म्हणतो त्याचं कौतुक मला सांगू नकोस तू. तर तेव्हा गुड्डू त्याच्यासमोर हातच जोडतो म्हणतो मालिक मी तुमच्या हातापाया पडतो. प्लीज तो तकलीफमध्ये आहे. त्यांच्या पेटमध्ये तकलीफ होत आहे. तर तेव्हा आता धनंजय म्हणतो बंद करा तुमची नाटकं ही. रोज-रोजचे तुमचे नुसते उपद्व्याप चाललेले आहेत ते सुद्धा खोटे. त्याला काही एक झालेलं नसणार आहे मला माहिती आहे. त्याला म्हणावं तुझाच आम्हाला त्रास होतोय. एकदा आमच्या आयुष्यातून जा बाबा आणि निघ, निघ इथून असं म्हणून तो दरवाजा बंद करतो आणि गुड्डूला बाहेर ढकलतो. तर तेव्हा गुड्डू म्हणत असतो मालिक मी झूट नाही बोलत मालिक. माझं यकीन करा. जीवा भैया खरंच तकलीफमध्ये आहे. असं म्हणून तो रडू लागतो आणि हात जोडतो आणि म्हणतो भगवान अब मैं काय करू? तर इकडे आता तो पत्रकार काव्याला म्हणतो तुम्ही? तर तेव्हा काव्या म्हणते हो मी मिसेस काव्या पार्थ देशमुख असा त्याचा हात हातात घेऊनच ती बोलत असते. तर तेव्हा तो पत्रकार म्हणतो अच्छा तुम्हीच का त्या काव्या पार्थ देशमुखांच्या धाकट्या भावाशी संबंध ठेवणं? छे 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 शोभत नाही आपल्याला. असं तो बोलत असताना आता पार्थ खरा चिडतो. म्हणतो माइंड युअर लँग्वेज. तर तेव्हा काव्या पार्थला आपल्याकडे बोलावते आणि म्हणते नाही नाही पार्थ शांत व्हा असं एकदम ती एकदम शांतपणाने त्याला सांगते आणि त्या पत्रकाराला म्हणते मिस्टर राऊड करेक्ट ना? कसं आहे एका महिलेला हे असे प्रश्न विचारणं हे तुम्हाला शोभत नाही आणि एका स्त्रीसोबत कसं बोलायचं याचेही आम्हीच तर मीडियाला धडे द्यायचे. तर तेव्हा दुसरा पत्रकार विचारतो पण हे खरं आहे का नाही? तर काव्या म्हणते हे बघा आत्ता या घडीला सत्य इतकंच आहे की माझ्या नवऱ्याने भरघोस यश मिळवलेलं आहे. पार्थ विक्रम देशमुखांना एक अत्यंत मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. मी आता जे केलेलं नाहीये त्यापेक्षा त्यांनी जे आता केलेलं आहे यावरती फोकस करूयात का आपण? त्याबद्दल बोलूयात. असं म्हणून त्या पत्रकाराचं सुद्धा ती तोंड बंद करते. तर तेव्हा दुसरी एक पत्रकार म्हणते तसं नाही मॅडम 16 डिसेंबरला तुमच्या घरी जे काही झालं त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. तर तेव्हा काव्या म्हणते क्या बात है. चुकीची गोष्ट तुम्ही बरोबर व्हायरल केलीत. पण बरोबर गोष्ट तुम्ही का नाही व्हायरल करत आहात? तर तेव्हा तो वसूचा पत्रकार म्हणतो कारण दरवेळेला काळ्यावरती पांढरं फासून व्हाईट वॉश देता येत नाही गोष्टींना. काळ्यावरती पांढरं लिहून अनेकदा जो उरतो तो ग्रेट असतो. तो तुमच्या आणि पार्थ देशमुखांच्या नात्यावरती चढलेला आहे. तर तेव्हा काव्या टाळ्याच वाजू लागते आणि म्हणते वा वा क्या बात है. म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून आमच्या नात्याबद्दल बाकीच्यांनाच जास्त काळजी आहे. नाही का? असं ती आता वसू आणि रम्याच्या जवळ जाऊन म्हणते आणि म्हणते म्हणजे बघा ना एक मुलगी लग्नानंतर तिच्या आयएसच्या प्रिलिम्स क्लिअर करते. त्याबद्दल चर्चा होते का? त्याची बातमी होते का? नाही होत. पार्थ देशमुख विक्रम देशमुखांच्या पावलावरती पाऊल ठेवून यश मिळवतात. त्याबद्दल बातमी होते का? नाही होत. देशमुखांची पुढची पिढी व्यवसायात एवढी छान तयार होतेय त्याबद्दल बातमी करताय का तुम्ही? नाही. पण देशमुखांच्या खाजगी आयुष्यामध्ये काय घडतंय त्या गोष्टी बरोबर चव्हाट्यावरती आणतो हा मीडिया. यात बरोबर रस असतो नाही तुम्हाला आणि हे सगळं काही तुम्हीच व्हायरल करता आणि आम्हाला वरती प्रश्न विचारता. याबद्दल तुमचं काय मत आहे? काय वाटतं तुम्हाला? असं कसं चालेल? हे बघा माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या प्रायव्हसीचा भंग झालेला आहे आणि मीडियाला खाद्य मिळालेलं आहे. दिस इज अन आउटरेजियस ब्रीच ऑफ आवर प्रायव्हसी. असं ती बोलते तर तेव्हा पार्थला सुद्धा धक्का बसतो आणि रम्याला सुद्धा धक्का बसतो. तर तेव्हा एक पत्रकार काव्याला म्हणते अहो प्रायव्हसीच्या बाता हाणताना तुमची प्रायव्हेट गोष्ट आणि तुमचं प्रायव्हेट आयुष्य हे खरोखरच प्रायव्हेट ठेवायला शिका ना. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो तुम्हाला काय म्हणायचंय तो 16 डिसेंबरला व्हिडिओ आम्हीच काढला आणि आम्हीच व्हायरल केला असं असतं का ते? तर तेव्हा दुसरा पत्रकार म्हणतो कोणास ठाऊक कारण हल्ली तुमच्यासारखी लोक ट्रेंडिंग मध्ये राहण्यासाठी अगदी खालच्या थराला सुद्धा जातात. तर तेव्हा पार्थ आता त्याच्यावरती भडकतो म्हणतो हे बघा तुम्ही तोंड सांभाळून बोला. असं तो बोलत असताना काव्या त्याला थांबवते आणि परत शांत करते आणि म्हणते हे बघा आपण यावरती काहीतरी रिॲक्ट व्हावं आणि या सगळ्या गोष्टीवरती परत एकदा धुरळा उडावा म्हणूनच चाललेलं आहे हे सगळं.
आणि त्यानंतर ती आता शांतपणाने परत पत्रकारांना बोलू लागते. म्हणते, "आजचा दिवस माझ्या नवऱ्याचं यश साजरा करण्यासाठी चाललेला आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे आपण. पण तरी सुद्धा पार्थ देशमुखांच्या कामाबद्दल बोलण्याऐवजी पार्थ देशमुखांची बायको आणि तिच्या भूतकाळाबद्दलच तुम्हाला बोलायचं असेल तर खुशाल बोला. गो अहेड. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अजूनही जगामध्ये चांगलं बघावं, चांगलं ऐकावं, चांगलं शिकावं आणि त्यापासून इन्स्पायर व्हावं अशी इच्छा असलेली लोकं आहेत. पण तुमचा हा पत्रकारितेचा असा अप्रोच बघून ती लोकं तुमच्यावर नक्कीच खाट मारतील. आज ती माणसं मूठभर आहेत, पण उद्या ना ती माणसं मैदानभर होतील. कसं आहे, मी किंवा पार्थ तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. पण तुम्ही मात्र त्या लोकांना उत्तर द्यायला बांधील आहात आणि राहालच. पण तरीसुद्धा तुम्हाला पार्थ देशमुखांना अवॉर्ड मिळालेला आहे, याबद्दल चर्चा करण्याऐवजी आमच्या भूतकाळाबद्दलच चर्चा करायची असेल, तर चला ते सुद्धा करूया. करूयात ना आपण. एकदाच काय ते सगळ्यांच्या मनातली प्रश्नांची उत्तरं देऊयात. मोकळं होऊयात एकदाचं. बोलून टाकूयात ना या सगळ्याच्या बद्दल. आणि तुमच्या भाषेत काय ते लफडं. एकदाच काय ते सगळ्यांची मनं शांत होऊ देत. एवढी धमक आहे या काव्या पार्थ देशमुखमध्ये. असे ती टेचात सांगते तर तेव्हा ते सर्व पत्रकार आपली मान खाली घालू लागतात. तर काव्या आता विचारते. म्हणते, "विचारा, विचारा." तर इकडे वसू त्या पत्रकाराला इशारा करत असते, तर तेव्हा तो सुद्धा शांत झालेला असतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "काय झालं? सगळेजण गप्प का बसलात? विचारा, विचारा." आणि आता सर्व पत्रकार एकदम शांत चिडीचूप झालेले असतात. तर काव्या आता परत पुढे येते आणि म्हणते, "विचारा, विचारा. जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा. काय होतंय माझ्या नवऱ्याच्या कौतुकाच्या आड ना माझा भूतकाळ येतोय ना, मग काढून टाकूयात ना तो बोळा. वाहू देत माझ्या नवऱ्याच्या कौतुकाचं निखळ पाणी. माझा नवरा पार्थ विक्रम देशमुख अत्यंत रॉयल आणि लॉयल माणूस आहे. त्यांचं मन इतकं मोठं आहे की ते त्यांच्या बायकोचा भूतकाळ नक्कीच स्वीकारतील." असं ती सर्व काही बोलत असते, तर तेव्हा अजून ते पत्रकार सगळे शांतच असतात. तर इकडे तर मोहितेंच्या घरी गुड्डू जो असतो तो आता मोठीच्या मोठी शिडी घेतो आणि बाहेरून त्या शिडीवरती वरून चढतो आणि वरती जातो आणि वरून खिडकीमधून आत जातो आणि आतमध्ये जाऊन शारदाला शोधू लागतो. इतक्यातच मागून शारदा येते आणि तेव्हा शारदा आल्यानंतर ती त्याच्यावरती जोराने ओरडते, "गुड्डू तू इथे काय करतोयस?" तर तेव्हा गुड्डू घाबरतो आणि म्हणतो, "मालकीनबाई चिल्लावू नका, चिल्लावू नका. ते मोठा मालिक येईल आणि माझी वाट लागेल." तर तेव्हा शारदा त्याला विचारते, "पण तू इथे वर काय करतोयस?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "ते मला यावं लागलं मालकीनबाई. मी ते शिडी लावून वरती आलो. त्याच्यासाठी मला माफी देवा. ते जिवा भैय्याची तब्येत बिघडलेला आहे. ते सांगण्यासाठी म्हणून मी खाली आला होता. साहेब होते. पण साहेबांनी माझं ऐकूनच घेतला नाही. ते उलटा माझ्यावरती गुस्सा झाला आणि दरवाजा बंद करून टाकला." तर तेव्हा शारदा विचारते, "पण काय झाले जीवांना?" तर तेव्हा गुड्डू सांगतो, "ते जिवा भैय्यानं फ्रॉन्स खाल्लेला आहे. त्याची ॲलर्जी झालेली आहे." तर तेव्हा शारदा म्हणते, "शक्यच नाही. जिवा फ्रॉन्स खातच नाही." तर तेव्हा गुड्डू सांगतो, "तुमचा बरोबर आहे मालकीन, पण नंदिनी भाऊजीसाठी त्यानं खाल्लं. नंदिनी भाऊजी त्याची काळजी घेतील म्हणून खाल्ला. पण आता त्यांची तब्येत एकदम बिघडलेला आहे. त्यांचा पेट खराब झालेला आहे. त्यांना पशिना आलेला आहे. त्यांचा चेहरा सुद्धा लाल झालेला आहे. आणि हेच सांगण्यासाठी म्हणून मी खाली गेलेलो होतो. पण साहेबांनी माझं काही एक ऐकलं नाही. म्हणून मग मी हे असं शिडी लावून वरती आलो तुम्हाला सांगण्यासाठी. मालकीणबाई तुम्ही खाली चला. माझ्या जिवा भैय्याला वाचवा." असं म्हणून तो हात जोडतो. तर तेव्हा शारदा म्हणते, "अरे बापरे! म्हणजे आता नंदिनीसाठी जीवांना स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा राहिली नाही. पण तू त्यांना डॉक्टरांच्याकडे का नाही नेलंस?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "पण वो अरे हमरी सुनती कहाँ है? मी त्यांना सांगितलं पण ते ऐकतच नाही आहे. त्यांना नंदिनी भाऊजीच पाहिजे आहे. आता काय करायचं मालकीनबाई? तुम्ही तरी जिवा भैय्याला समजावा, त्यांना वाचवा. जिवा भैय्या खूप भला आदमी आहे." तर तेव्हा शारदा म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. लवकर चल. त्यांना आपण अगोदर दवाखान्यात घेऊन जाऊया. मी माझ्या जावयांना काही सुद्धा होऊ देणार नाही. चल लवकर चल." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "नाही मालकीनबाई, मोठ्या साहेबांनी जर मला बघितलं तर माझी वाट लागेल. तुम्ही यहाँ से जाओ, मी ते शिडीनेच खाली येतो." तर तेव्हा शारदा म्हणते, "बरं ठीक आहे चल." असं म्हणून ती आता खाली जाते आणि गुड्डू परत आता इकडून खिडकीमधून बाहेर येतो आणि शिडीवरून खाली उतरून तो "जिवा भैय्या" असं ओरडत जीवाकडे पळत जातो. तर तेव्हा शारदा सुद्धा आता तिथे येते आणि जीवा असं जोराने ओरडते आणि त्याच्या जवळ येते आणि त्याला विचारते, "जीवा, जीवा काय झालं तुम्हाला? आणि काय होतंय तुम्हाला?" असं ती विचारत असते. तर तेव्हा जीवा तर "नंदिनी, नंदिनीच" म्हणत असतो. तर तेव्हा शारदा म्हणते, "अहो नंदिनीसाठी काय करून घेतलं ते? किती वेडेपणा हा? प्रॉन्स खाऊन त्रास होतो ना, मग का खाल्लेत तुम्ही? चला डॉक्टरांच्याकडे जाऊयात आपण. चला, चला." असं ती म्हणत असते. तर तेव्हा जीवा तर म्हणत असतो, "नाही, नाही मला नंदिनीच पाहिजे." तर तेव्हा शारदा म्हणते, "अहो तुमचा सगळा चेहरा लाल झालेला आहे. त्रास होतोय ना तुम्हाला? मग चला." असं ती बोलत असते.
तर तेव्हा जेव्हा नाही नाहीच म्हणत असतो, तर शारदा गुड्डूला म्हणते, "गुड्डू चल उठव यांना." तर जेव्हा परत म्हणतो, "नाही, नाही मला नंदिनीच पाहिजे." तर तेव्हा शारदा त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत असते. "अहो असं काय करताय? तुम्हाला त्रास झालाय. तुमचा चेहरा लाल झालेला आहे." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "मालकीन बाई, आता नंदिनी भाऊजी जेव्हा बाईला समजावून सांगू शकते. तुम्ही जल्दी त्यांना फोन करून बोलवा, नाहीतर यांची तकलीफ अजून वाढेल. मी त्यांना सांगायला फोन केलेला होता, पण त्यांना असं वाटलं की मी झूट बोलतो आहे." तर तेव्हा शारदा म्हणते, "पण तिला का खोटं वाटेल?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "ते मला माहिती नाही, पण जेव्हा भैय्याचा प्यार त्यांना नौटंकी वाटतो आहे, त्यांना असं वाटतं की हे सारखं-सारखं झूटच बोलतो. मालकीनबाई मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्यांना जल्दी बोलवा मालकीनबाई." तर तेव्हा शारदा आता वैतागते म्हणते, "अरे देवा! नंदिनी पण ना यांच्यासारखाच विचार करायला लागलेली आहे. थांब मी जाते आणि लगेचच तिला तिला फोन करते आणि तिला बोलावते आणि तू जरा यांच्याकडे लक्ष ठेव." असं म्हणून ती आता तिथून जाते. तर इकडे आता ऑफिसमध्ये काव्य म्हणत असते, 2 कारणं आहेत त्याच्यामागे. एक कारण तो भूतकाळ आहे आणि दुसरा कारण असं म्हणून ती परत पार्थच्या जवळ जाते आणि म्हणते, "वर्तमान आणि भविष्य हे आहे, की त्यांचं म्हणजे त्यांच्या बायकोचं त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे. काय आहे ना, प्रेम करण्यामध्ये हे माझ्या पुढे होते, खूप पुढे होते. पण कधीच त्यांनी मला फरफटत तिथपर्यंत नेलं नाही. कधीच नाही. आणि आत्ता ना मनाने मी त्यांच्या पुढे गेलेले आहे. पण हरकत नाही. मी वाट बघेन त्यांची." असं ते सर्व पत्रकारांच्या समोर बोलत असते आणि तेव्हा पार्थला तर ते ऐकताना धक्काच बसत असतो. तर काव्या पुढे म्हणते, "वाट बघणं तर त्यांच्याकडूनच तर शिकलेले आहे मी. पार्थ देशमुखांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि याचा खूप आनंद आहे मला. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे, की माझं पार्थ देशमुखांच्या वरती खूप प्रेम आहे." आणि हे सगळं काही काव्या बोलत असेल ते सगळं काही रेकॉर्ड होत असतं. आणि काव्या पुढे म्हणते, "आज माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा दिवस आहे." असं म्हणून ती परत पार्थचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्या हातावरती चक्क किस करते. आणि ते बघितल्यानंतर इथे रम्याला तर त्याचं खूप वाईट वाटू लागतं आणि तिला त्रास सुद्धा होऊ लागतो. आणि तेव्हा ते पत्रकार तर त्या गोष्टीने थोडेसे इन्स्पायर झालेले असतात. म्हणजे त्यांना ते सगळं काही छान वाटत असतं. आणि तेव्हा आता पार्थ एकसारखा काव्याच्या नजरेमध्ये बघू लागतो मित्रांनो. आणि आजचा भाग इथे संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तर नंदिनी आता इथे जीवाजवळ पोहोचलेली असते आणि ती त्याच्यावरती ओरडत असते, "प्रॉन्स खाऊन तुम्हाला ॲलर्जी होते तरी सुद्धा तुम्ही प्रॉन्स खाल्लेत." तर इतक्यातच गुड्डू तिथे धावत येतो आणि म्हणतो, "एकही रिक्षा थांबत नाहीये. मग आता आपण हॉस्पिटलमध्ये कसं जाणार?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "आपल्या डार्लिंगने आजवर जीवानी पसारेवाल्याचं प्रेम पाहिलेलं आहे. आता ना चकाचक बाईचा वेडेपणा बघतील." असं म्हणून चक्क मित्रांनो नंदिनी रिक्षा घेते आणि ती रिक्षा चालवत जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि इकडे आता ऑफिसमध्ये तो पत्रकार आता परत विचारू लागतो, "पार्थ तुमच्या धाकट्या भावाचा आणि यांचा फोटो." असं तो बोलत असताना पार्थ आता त्याच्यावरती ओरडतो परत. म्हणतो, "इनफ. तुम्हाला जर का मला मिळालेल्या अवॉर्डबद्दल प्रश्न विचारायचे असतील, तर ते विचारा. काव्याबद्दल वेडावाकडा प्रश्न मी ऐकून घेणार नाही, कारण ती माझी बायको आहे." असं तो आता काव्याकडे बोट करूनच सांगतो आणि त्या पत्रकाराला गप्प करतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.